नमस्कार. मी सोनाली ढपाले राऊत. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. हा लेख जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्राचार्य श्याम भुर्के लिखित लेखाचं शीर्षक आहे 2 in 1 बँकिंग. बँक ऑफ महाराष्ट्रच्या दीपमाळेच्या बोधचिन्हाचा अर्थ आहे, हा धनाचा कोश लोकांच्या कल्याणासाठी आहे. मी या बँकेत क्लर्कपासून बँकच्या ग्रामीण बँकेवर संचालक म्हणून काम केले. बँकेचा संपूर्ण भारताचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. बँकेच्या सर्वात मोठ्या अशा बाजीराव मार्ग पुणे शाखेचा मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केले. या कालावधीत बँकेचे काम हे लोकांच्या कल्याणासाठी आहे याची जाणीव ठेवली. बँकेच्या प्रशिक्षण महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने बँकेच्या 14,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितले, बँकिंग इज 2 in 1. बँकेची नोकरी म्हणजे एका वेळीस 2 गोष्टी साधता येतात. 1. ही नोकरी आहे. मला दर महिन्याच्या 26 तारखेस पगार मिळतो म्हणून मी काम करतो. जगातले सुंदर असे 2 आवाज सांगा असे कोणी म्हणाले तर दरमहा माझ्या बँक खात्यात पगार जमा झाल्याची मोबाईलमध्ये जी टिंग अशी घंटा ऐकू येते तो पहिला आवडता आवाज. काहींच्या घरी तर बायको नवऱ्याला सांगते, अहो पगार वाजला. दुसरा आवडता आवाज म्हणजे लता मंगेशकर यांचा. तर वाचक हो, 1 म्हणजे पगार आणि 2 म्हणजे बँकिंग इज पेड सोशल वर्क. बँकेच्या कामात समाजसेवा करण्याची संधी असते. निवृत्तीची वाट पाहू नका. काही जण म्हणतात, मी सेवानिवृत्त झालो की समाजकार्य करणार. परंतु बँक ही अशी जागा आहे की येथे आत्ताच समाजसेवा करण्याची संधी प्राप्त होते. बँकेच्या प्रत्येक व्यवहारात ग्राहकाला मदत करणे ही समाजसेवाच आहे. आहेत का शेठजी? मी रहितपूर शाखेत क्लार्क म्हणून काम करत होतो. राहायला अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या वाड्यात होतो. समोरचा वाडा शहा या धनाढ्य व्यापाराचा होता. एकदा त्या शहांच्या सौंनी मला घरी बोलावले आणि म्हणाल्या, माझे स्वतंत्र बँक खाते उघडायचे. शेठजींच्या खात्याशी काहीही संबंध नाही. माझ्या खात्याबद्दल शेठजींनाही कळता कामा नये. मी बँकेत येणार नाही. शेठजी नसताना मी तुम्हाला येथे माझ्या घरी बचतीचे पैसे देईन. ते तुम्ही बँकेत भरायचे आणि शेठजी घरी नसताना पासबुक द्यायचे. मी होकार दिला. बँकेत जाताना शहांच्या वाड्यासमोर उभे राहून म्हणायचो, आहेत का शेठजी? शेठजी खिडकीशी आले तर नमस्कार करायचो व पुढे मार्गी लागायचो. शेठजी नसले तर भाभीजी खुणेने घरात बोलावायच्या. कपाटाच्या वर मागील बाजूस ठेवलेले पैसे माझ्याकडे द्यायच्या. असा हा स्विस बँक अकाउंट मी तेथे असेपर्यंत 2 वर्षे चालवला. खातेदाराची सोय पाहिली आणि बँकेलाही ठेव मिळाली. पहलवान हरी बिराजदार. लक्ष्मीपुरी कोल्हापूर शाखेत मी अधिकारी होतो. बेळगावला दिल्लीचा सतपाल आणि कोल्हापूरचा हरी बिराजदार यांची कुस्ती होती. संपूर्ण कोल्हापुरात या लढतीबद्दल चर्चा होती. मी विचार केला, जर हरी बिराजदार जिंकला तर पैसा कोल्हापुरात येणार. आपण ते पैसे ठेव म्हणून मिळवायचे. सायंकाळी बातमी आली, हरी बिराजदार जिंकला. आम्ही तयारी केली. कॅशची मोठी काळी पत्र्याची बॅग जीपमध्ये ठेवली. 4 कॅशियर बरोबर घेतले. बातम्या येत होत्या, हरी बिराजदारांना नोटांचे हार घालत आहेत. नोटांच्या हारांनी पोती भरली आहेत. निपाणी कागल येथेही सत्कार झालेत. ते तालीम संघात येताच आमचे व्यवस्थापक विष्णू निकम साहेब व मी त्यांचे अभिनंदन केले. नोटांच्या हारांची पोती अशी वर ठेवणे सुरक्षित नाही असे सांगून हार सोडवले. नोटांचे पॅकेट्स ट्रंकेत भरली. ट्रंक बँकेच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची त्यांची संमती घेतली. ट्रंकेला कुलूप लावून 1 किल्ली त्यांच्याकडे दिली. सत्कार मूर्तीच्या धनाला सुरक्षितता दिली आणि बँकेला ठेवही मिळवली.
हरी बिराजदार यांचा सत्कार जिल्हा परिषदतर्फे होणार हे वृत्तात वाचले. मंत्री महोदय उदयसिंग गायकवाड यांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो. त्यांना म्हटले, तुमच्या हस्ते रुपये 1,00,000चा धनादेश हरी बिराजदारांना दिला जाणार आहे. तो धनादेश आमच्या बँकेत ठेव म्हणून द्यायला सांगा. तुमच्या बाववडे मतदारसंघातील मेंढपाळांना आम्ही अल्प व्याजदरात कर्जे देत असतो. त्यांनी समारंभास हजर राहण्यास सांगितले. बँकेच्या कार्याचे कौतुक केले आणि ठेवही मिळवून दिली. आणखीन एका गरजूंना कर्जे देण्यास सुचविले. ओलीचिंब नायिका. अमरावती येथे बँकेचा शाखाधिकारी असताना एक खातेदार माझ्याकडे आला. तो मराठी चित्रपट निर्माता होता. त्यावेळच्या बँकेच्या धोरणानुसार मी त्याला चित्रपटास कर्ज देऊ शकत नाही असे सांगितले. तरीही त्याने चित्रपट निर्मिती सुरू केली होती. पैसे कुठून उभे केले हे कळले नाही, पण थोडेफार व्यवहार खात्यात होत होते. महिन्याभराने तो एकदा धावत पळत बँकेत आला आणि सांगू लागला, साहेब, चिखलदऱ्याला सिनेमाचं शूटिंग चाललंय. नायिका पावसात भिजतीये असा देखावा आहे. कृत्रिम पावसासाठी अमरावतीहून पाण्याचा बंब नेला होता. पावसामध्ये नायिका भिजली, पण शॉट ओके झाला नाही. 2-3 वेळा रिटेक झाले. पाण्याचा बंब रिकामा झाला. पुन्हा एक पाण्याचा बंब न्यायचा आहे. नगरपालिकेत आगाऊ पैसे भरल्याखेरीज बंब देत नाहीत. आग लागल्यावर ॲडव्हान्स मागत नाहीत. तसा समजून बंब द्या ही विनवणी केली, पण ते तयार नाहीत. तेव्हा आता तरी 5,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट द्या. तिकडे ओली नायिका बसलीये, वाटल्यास बघायला चला. कर्ज अर्जाचे कित्येक निर्णय मी घेतले होते, पण इथं क्षणभर मी अडखळलो. सिनेमाला कर्ज द्यायचे नाही हे धोरण आणि ओली नायिका खोळंबलीये ही परिस्थिती, यामध्ये मनाची ओढाताण झाली. नियम हे बँकेच्या सुरक्षिततेसाठी असतात, पण त्याचवेळी बँक ही गरजूंना मदत करण्यासाठी असते. तेव्हा मी त्याला वैयक्तिक कर्ज माझ्या अधिकारात मंजूर केलं व त्याला त्वरित पैसे दिले. इतका नीडबेस्ट गरज भागवणारा कर्जपुरवठा मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. तो चित्रपट चांगला चालला. त्याला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. ओव्हरड्राफ्टचे पैसे सव्याज परत आले. हा अनुभव मी माझ्या मित्राला सांगितला, तेव्हा तो मस्करीत म्हणाला, स्टॉक व्हेरिफिकेशनला गेला होता का? प्रत्यक्ष जाऊन सत्यस्थिती पडताळली का? कलाक्षेत्रात मदत करून मी बँकेच्या माध्यमातून मदत करू शकलो याचा आनंद आजही होतो. नंदुरबारचे आदिवासी. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रथम बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. नंतर मुलाखतीमध्ये प्रावीण्य दाखवावे लागते. नंदुरबार भागातील आदिवासी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे नाहीत. त्यामुळे राखीव जागा असूनही त्यांना बँकेत नोकऱ्या मिळत नव्हत्या. बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक पीडित दलाल हे धुळे येथे राहत. त्यांनी पुण्यास मुख्य कार्यालयात मला ही परिस्थिती समजावून सांगितली व त्या मुलांना शिकवायला नंदुरबारला येणार का हे विचारले. माझ्यामध्ये 2-in-1 बँकिंग मुरलेली असल्याने मी त्वरित होकार दिला. प्रथम धुळ्यास दलाल यांच्या घरी गेलो. एक दिवस त्यांच्याकडे राहिलो. सकाळी स्नानासाठी गरम पाण्याची बाटली स्वतः दलाल यांनी आणून दिली. माणूस कितीही मोठ्या हुद्द्यावर असला तरी अतिथी देवो भव या नात्याने तो घरातील सर्व कामे करण्यास आनंदाने तयार होतो. सेवावृत्ती जोपासणारी ही पद्धत माणसाचा अहंकार कमी करण्यास उपयुक्त ठरते. दुसऱ्या दिवशी बसने नंदुरबारला गेलो. शाळा, दुकाने, संस्था यांच्या नावामध्ये बऱ्याच ठिकाणी एकलव्य हे नाव दिसत होतं. हा एकलव्य वनात राहणारच होता. तो तेथील लोकांचा आदर्श होता. मला एकलव्याच्या गावी आल्यासारखं वाटत होतं. शालेय अभ्यासक्रमात मला शिरीष कुमार नावाचा धडा होता. ब्रिटिशांविरुद्ध त्याने विद्यार्थी दशेत आंदोलन केलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबार येथील विद्यार्थी गोळीबारात मारले गेले होते. त्यात शिरीष कुमार होता. त्यामुळे त्याच्या नावाचं स्मारक पाहण्याची इच्छा होती. एका चौकात स्वातंत्र्य स्तंभ होता. त्यावर शिरीष कुमारचे नाव होते. त्या स्तंभाचे दर्शन घेतले. मन भारावून गेले होते. त्याच अवस्थेत वर्गात पोचलो. समोर आदिवासी युवक स्थानापन्न झाले होते. मी माझ्या व्याख्यानास आकर्षक दृष्टीने सुरुवात केली. मुलांनो, नंदुरबार कशासाठी प्रसिद्ध आहे? शिरीष कुमार या उत्तराची अपेक्षा मनात धरून मी स्मितहास्य करत मुलांकडे पाहिले. मुले म्हणाली, सामूहिक कॉपी केल्याबद्दल
10वीच्या संपूर्ण वर्गाला पकडले यासाठी नंदुरबार सर्व वृत्तपत्रांतून झळकले. माझी विकेट उडाली. मी स्वतःला क्षणातच सावरले. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारा नंदुरबारचा युवक कोण, असे विचारून उत्तर मिळवले. शिरीष कुमार. सामान्य ज्ञान व क्रिटिकल ॲप्टिट्यूड हे विषय मी शिकवत होतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण नेहमीच्या समजावून सांगण्याच्या आवाजात बोलतोय हे त्यांना समजत नव्हतं. जरा ओरडून बोललं तरच त्यांच्या ध्यानात येत होतं. विद्यार्थ्यांचा ओढा कायम राहण्यासाठी मी त्यांना गोष्टी सांगत असे. जे शिकवले त्यावर परीक्षा घेत असे. त्यामुळे त्यांना समजले का हे पडताळून पाहता येत होते. मला शिकवणं आवडत होतं. मुलांना मी आवडत होतो. सर्वजण वर्गात वेळेवर उपस्थित राहत होते. वर्गात सुरुवातीस घेतलेल्या चाचणी परीक्षेत 10% मुलं उत्तीर्ण झाली होती. महिनाअखेर ते प्रमाण 96% इतकं वाढलं. उरलेल्या 4% मुलांना मी सांगितले, तुम्हीही उत्तीर्ण होणार. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. उशिरा थांबून त्यांना पुन्हा शिकवलं. सारे उत्तीर्ण झाले. एका कार्यपूर्तीचा आनंद घेतला. उत्तीर्ण झाली होती वनवासी मुलं, पण मीच उत्तीर्ण झाल्यासारखा आनंद मला मिळत होता. 1.5 महिन्यांनी पुण्यास परत जाण्यासाठी सायंकाळच्या एसटीमध्ये बसलो होतो. बाहेर पाहतो तो एसटी स्टँड गर्दीने फुलले होते. मला पूर्वकल्पना न देता वनवासी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने जमले होते. मी बसमधून खाली येऊन साऱ्यांना भेटलो. कंडक्टरही माझ्याकडे आदराने पाहू लागला. मी बसमध्ये बसलो. बस सुरू झाली. मुलं मला हात करीत बस मागे धावत होती. मुले ही सुद्धा संपत्ती. सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे बेकार झालेल्या एका सोनाराला बँकेने कर्ज दिले होते. कर्ज वसुली न झाल्याने बँकेने कोर्टात दावा दाखल केला होता. बँकेच्या बाजूने निकाल लागला होता. तरीही वसुली न झाल्याने घरावर जप्ती न्यायची होती. मी या लक्ष्मीपुरी कोल्हापूर शाखेत नुकताच अधिकारी म्हणून आलो होतो. मला हे जप्तीचे काम देण्यात आले. मी वकिलाला हे काम सोपवण्यापूर्वी कर्जदाराच्या घरी गेलो. तेथे 18 विश्व दारिद्र्य होते. या घरावर जप्ती आणणे बरोबर नाही असे मला वाटले. कर्जमाफीची त्याकाळी सोय नव्हती. मी बँकेत येऊन शाखाधिकारी निकम साहेबांना सर्व परिस्थिती सांगितली. पवार यांना वेल्डिंग मशीन घेण्यासाठी आपण ₹2500 कर्ज दिले. त्याने स्टीलच्या कॉर्ड्स बनविल्या. त्यांनी त्या भाड्याने दिल्या. काहींनी भाडे दिले नाही. काहींनी कॉर्डसह पोबारा केला. वेल्डिंग करीत असताना पवार यांच्या डोळ्यात ठिणगी घुसली. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. खूप खर्च झाला. मशीनसह सारे विकून डॉक्टरांचे पैसे दिले. एक डोळा कायमचा गेला. त्यांच्या घरावर जप्ती नेणे बरोबर नाही. त्यांना 2 मुले आहेत. ती 2 किराणा दुकानात महिना ₹35 आणि ₹40 पगारावर नोकरी करतात. आपण या 2 मुलांना नोकऱ्या लावू आणि जादा उत्पन्नातून कर्ज वसूल करूया. घाडगे पाटील इंडस्ट्री आणि पोल्सन कंपनी यांची आमच्याकडे मोठी खाती होती. त्यांना मी फोन जोडून दिले. निकम साहेबांच्या आवाहनानुसार त्या 2 मुलांना ₹125 व ₹130 पगारावर नोकऱ्या मिळाल्या. त्या फरकातून कर्जवसुली झाली. पुढे 2 वर्षांनी मी पुण्यात असताना एक युवक माझ्या घरी आला. तो म्हणाला, तुमच्यामुळे मला घाडगे पाटील इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळाली. माझे लग्न ठरले आहे. लग्नपत्रिका द्यायला मी आलोय. वडील म्हणाले, ते साहेब लग्नाला आले तरच तुझे लग्न लावीन. यातला आनंद हा 2 in 1 बँकिंगमधून मिळतो. खातेदारांकडे पाहून या म्हटले तरी खातेदाराला बरे वाटते. सध्या संपूर्ण भारतात सर्व बँकात कर्मचारी संगणकात डोके खुपसून बसले आहेत. खातेदारांकडे पाहायला त्यांना सवड नाही. यावर उपाय म्हणून अनेक बँकात प्रशिक्षणासाठी जाऊन मी या समाजसेवी बँकिंगचा प्रचार करतोय. हे अंमलात आणणाऱ्यांना बँक काम हे वृक्ष न वाटता आनंददायी वाटते. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली. पुढील 25 वर्षांचा काळ हा अमृतकाळ आहे. या अमृत काळात सर्व क्षेत्रात आनंददायी सेवा देऊन आपणही आनंदी राहूया. आनंद द्विगुणित करूया. प्राचार्य श्याम बुर्के.